चंद्रकांत मुंडे फोटो सेशन केलं जातं आहे। एका बाजूला अजुशेठ सावंत असतील। थोडा आवाज वाढव ना रामदास, जरा बोला, जोरात बोलायला लागतंय। हॅलो हॅलो, अमर फोटो काढ। अमर 2000 फोटो झाले का? बाळाराम जांभळे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मयूर पाटील, तुमच्या संघासाठी प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। अजुशेठ सावंत तुमच्या वेळेचा कैवल्य मंथन संघाला। आकाश तेलंगेने जर विकेट घेतली तर आमचे नरेंद्र बाजी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे। विलास शेठ शेळके आदईचे आमचे दर प्रत्येक कार्यक्रमाला खरं तर त्यांची उपस्थिती असते। एकदा फक्त त्यांच्या फार्म हाऊसला आपल्याला जायचं आहे। सारिकाताई कांबळे या ठिकाणी आता या ठिकाणी उपस्थित आहेत। उज्ज्वला शेणकर, अंजनाताई मुंडे, विनयाताई मुंडे आपण पाहतोय। मॅचकडे जाऊया। पहिली सेमीफायनल आहे, खरं तर एकच सेमीफायनल आहे। याच्यामध्ये जो जिंकणार आहे तो फायनलमध्ये जो संघ पोहोचलेला आहे चिठ्ठीच्या द्वारे वरसे, त्यांच्याबरोबर फायनलची मॅच वासंबे प्रीमियर लीगची आपल्याला पाहायला मिळणार आहे। धन्यवाद। अंकित याच्याकडे आपण जाऊया, अंकितकडे। धन्यवाद महागुरु संतोष चौधरी सर। माजी सरपंच आदरणीय संदीप शेठ सुदाम मुंडे पुरस्कृत वासांबे प्रीमियर लीग, खरं तर 27 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ झाला होता। शुक्रवारी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं सुरू होताना आपण पाहिली। बऱ्याचशा अतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि तो दिवस खऱ्या अर्थानं गाजवला विघ्नेश 11 वरोशे संघानं। दुसरा दिवस गाजवला खरं तर कैवल्य आणि मंथन 11 मोहपाडा टीमनं मयूर पाटील यांचा संघ, आणि आजचा दिवस धनानून सोडलाय शार्दुल चौधरी अर्थातच अनन्या एंटरप्राइजेस तलेगावाडी या टीमनं। तीनही संघ पुढे आलेत, किमान एका ट्रॉफीचा ते हकदार असतील। सेमीफायनलची लढत आपल्यासमोर रंगते। टॉस जिंकला या मॅचमध्ये शार्दुल चौधरी अर्थातच तलेगावाडी या टीमनं, आणि निर्णय घेतला आहे प्रथमतः फलंदाजी करण्याचा। याच्या मागचं कारण की सगळ्या मॅचेस प्रथम बॅटिंग करताना त्यांनी जिंकलेल्या आहेत आणि त्यांना जिंकायची आहे ती सेमीफायनल। पहिलं षटक सुरू असताना तन्वीर चौधरीच्या रूपात दुसऱ्या चेंडूवरती धक्का दिला जातोय तो अनन्या एंटरप्राइजेस तलेगावाडी या टीमला। एक धावफलकावरती लागते। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावकुरे आताचा फलंदाज विदेश कुरंगले, कारण लेफ्टी बॉलर आहे आकाशला आपण बघतो आकाश तेलंगे। खरं तर डावकुरे आताचा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय। राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना सरळ बॅटना फटका खेचला। क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, कर्णधार मयूर पाटील त्या ठिकाणी होते। चेंडूची फेक होणार तोपर्यंत मिळते एक धाव, आणि एका धावेच्या बरोबरीने विदेश कुरंगले आपल्या धावसंख्येचं अकाउंट खुलं करतोय। एकूण धावसंख्या होती 1-2, 2 धावा लागतात धावफलकावरती। खूप चांगली स्पर्धा, अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचले। तमाम अतिथी मान्यवर, तमाम प्रेक्षक जे या स्पर्धेला एन्जॉय करतात त्या सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत। आतल्या बाजूने चेंडू आणला होता पण तयार होते शार्दुल। दिवसभर आपल्या बॅटिंगची करामत दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये। शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करत त्यानं वसूल केलाय डीप थर्डमॅनच्या दिशेनं हा चौकार। MS46 CV 3815 ज्या पाहुण्यांची असेल मैदानाच्या माल थोडे आतमध्ये आहे, इकडे या बाजूला थोडी बाजूला लावा। MS46 CV 3815 इथे आमचे पवार आणि भगवान मुंडे चांबर्लीचे आमचे, त्यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर या। इथे आमच्या सुजाताताई घरत आणि अर्चनाताई पाठारे याही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे। 6 धावा आहेत धावफलकावरती। पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना फिल्डिंग रिस्ट्रिक्शन पॉवर प्लेचे षटक, 4 षटकांचा सामना। गोलंदाज तयार आहे, पुढे सरसावत एक पाऊल पुढे टाकत रॉबिन उताप्पा स्टाईलनं ठोकलाय
शार्दुल चौधरी या फलंदाजांना नेत्रदीपक षटकार. हॅलो अंकित, प्रेक्षकांच्या माहितीसाठी आत्ता जर कोणी आयवा जेल पकडला त्याला फिलिप्सचा मोबाईल मिळणार आहे. तयार राहा सगळ्या प्रेक्षकांनी. 3 दिवस आपण 500 दिले होते, आता सेमीफायनलला तुम्हाला मिळणार आहे तो फिलिप्सचा मोबाईल. कितीही कॅच घ्या तेवढे मोबाईल या ठिकाणी संतोषदादा पाटील यांच्या वतीने देण्यात येतील. स्पर्धेसाठी या 3 दिवस वासंबे प्रीमियर लीगला जेवढे बॉल लागले ते आपल्याला भारत जाधव यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 12 धावा आहेत धावफलकावरती. शार्दुल चौधरी ज्या पद्धतीनं आज बॅटिंग करतोय ना, एकही खराब फटका त्यानं प्ले केला नाही. दुसऱ्या मॅचमध्ये मला वाटतं 49 धावसंख्येवरती एकच चुकीच्या फटक्याची निवड झाली. अन्यथा दिवसभर आपल्या तंत्रशुद्ध बॅटिंगचं प्रदर्शन तो प्रेक्षकांना देतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 12 धावा आहेत धावफलकावरती. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती मयूर पाटील स्वतः कर्णधार या ठिकाणी येत असताना सकाळच्या सत्रात शंकर पारंगे, अमित म्हात्रे यांचा खेळ आपण पाहिला. अमित मुंडे यांना आपण या मॅचमध्ये बघू शकाल. मयूर पाटील जुने खेळाडू ज्या वेळेला मैदानावरती खेळतात ना, अगदी त्यांचा खेळ सगळ्यांना हवासा वाटत असतो. पण इथे हा रायझिंग स्टार शार्दुल चौधरी आपली गुणवत्ता दाखवताना डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय. मयूर तयार आहे. स्क्वेअर कट करायचं होतं, पंचांचा इशारा येतो. वाईड बॉल आउटसाईड द ऑफ स्टंप, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर. अतिरिक्तच्या साह्यानं एकदा वधारेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 13 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. कैवल्य मंथन 11 मोहपाडा कालचा दिवस त्यांनी गाजवला होता. आणि इथे मात्र आपण बघतोय तलेगावाडी लुपिंग फुलटॉस, खोलवर पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने स्टिअर केलाय. फंबल झालेत क्षेत्ररक्षक. लेझी होते खरं तर त्या ठिकाणी, चूक होते क्षेत्ररक्षकाकडून. बॅकिंग चांगलं झालंय. राजेश सोले बॅकिंग करत असताना दुसरी धाव मात्र या ठिकाणी मिळेल आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. अंकित खरं जी फिल्डिंग करणारी जी टीम आहे कैवल्य मंथन, अजुशेठ सावंत यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये आहेत. आडव्या बॅटनं फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूकडे बघत जजमेंट करत हा झेल कॅरी करत असताना आणि दुसरा धक्का विदेश कुरंगळेच्या रूपात बॅटिंग करत असताना अनन्या एंटरप्राइजेस तलेगावाडी टीम. अंकित बघा, अजुशेठ सावंत मैदानाच्या बाहेरून टायमिंग जुळवत आहेत. 500 रुपयांचं पारितोषिक लावलं आणि लगेच फलंदाज बाद झालाय. हा असंही घडतं कधी कधी, आपण बघतोय की. पण दिवसभर संतोषदादा मांडे यांनी भरपूर पारितोषिक त्यांच्या खेळाडूंसाठी दिलेली आहेत. एका मॅचमध्ये शार्दूलला मला वाटते तब्बल 4000 रुपयाचं कॅश प्राईज त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. तलेगावाडी संघ या मोसमात एक वेगळ्याच बहरात आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटची तुलना केली ना तर अगदी पावसाळी क्रिकेटपासून बाबू मांडे यांनी त्यांना भरपूर ठिकाणी ते घेऊन गेलेत. आणि या संघाचा जो तालमेल बसवला आहे त्यात बाबू मांडे यांचाही महत्त्वाचा हिस्सा आहे. खरं तर संतोषदादा मांडे यांनी कित्येकदा या संघाला पुरस्कृत केलं. शार्दूल हा त्यांचा आवडीचा खेळाडू, पण आपल्या गावाचं नाव रोशन करताना या वासांबे प्रीमियर लीगमध्ये तलेगावाडी संघाची ताकद तो सिद्ध करतोय. अंकित, मी सगळ्या ज्या महिला मंडळी आले त्यांना विनंती करेन की त्यांनी लकी ड्रॉमध्ये आपले नाव टाकायचं आहे. इथे विभागीय अध्यक्ष आमच्या वर्षाताई पाटील यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत आहे. MG आमचे मनोहर पाटील 3 दिवस करता आमची चांगली सेवा त्यांनी केलेली आहे. टिकेमाळी आणि मला या उन्हामध्ये थंड कोणी केले असेल ते MG आणि आमचे DP भोईर. धावसंख्या आहे धावफलकावरती 15. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. मयूर पाटील याला आपण बघतोय स्वतः कर्णधार. चांगली गोलंदाजी सद्यस्थितीला तो करत असताना मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दाखल होतोय तो फलंदाज विनायक कडपे. भागीदारीच्या शोधात आहे अनन्या एंटरप्राइजेस तलेगावाडी. दिवस गाजवला या संघानं. इनस्विंगर आतमध्ये आला होता. खरं तर गती कमी आहे पण दोनही स्विंग करण्याची किमया या गोलंदाजाकडे सातत्यानं आपण बघितले. 1 धाव वाढेल. धावसंख्या होतीये 16. अंकित करता काल जेव्हा सुपर 3मध्ये पोहोचला ना मयूर पाटीलचा संघ, त्यावेळेस त्याच्या पायामध्ये क्रॅम्प आला होता आणि तरी तो मैदानात उतरला. 3 विकेट घेतल्या आणि शुभम नाईकचा जो समोर संघ होता त्याच्यासमोर त्याने मॅच जिंकली होती. परिस्थिती तशी होती, कारण संघाच्या हितासाठी त्यानं तो निर्णय घेतला असावा. पण कामगिरी चांगली राहिले. एक जिद्दी खेळाडू आहे. नेहमीच सर्वतोपरी देण्याचा प्रयत्न सातत्यानं मयूर पाटील यांनी केला आणि या मॅचमध्ये किफायती षटक
सद्यस्थितीला हाताळत असताना दिशा खराब आहे. यावेळेला लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू. मेन अंपायर नरेश म्हात्रे सर यांचा इशारा येतोय की वाईड बॉल. एक धाव या ठिकाणी वधारेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होती 17. 17 धावा आहेत धावफलकावरती. दिशा दिली आहे. लेग स्टिक वरती पडलेला चेंडू लॉंग लेगच्या दिशेने भिरकावला. स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मधून लॉंग लेग सीमा पार. चौकार. थँक्यू. वासांबे प्रीमियर लीग चौकार शार्दूल चौधरीच्या बॅट मधून. समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना शार्दूलला आपण बघू शकाल. चौकार वसूल केला, तदनंतर सिंगल प्राप्त करत विकेटसही शाबूत ठेवण्याचा तो प्रयत्न करतो. त्याला ठाऊक आहे खेळपट्टीवरती आपण काही काळ थांबलो तर धावा बनवता येतील. अंकित, आपण इथे पाहतोय लॅटिट्यूड चे मालक आदरणीय निलेशजी गोरडे सर आणि सय्यद मुबारक ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी लागणारे सगळे टी शर्ट आणि 1,11,111 जे प्रथम पारितोषिक आहे ज्यांनी आपल्याला दिलेले आहे, त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. ते निलेशजी गोरडे सर आणि मुबारक सय्यद, आणि त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यावं. एक चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. षटक संपन्न झालेलं नाहीये. 22 धावा आहेत त्या धावफलकावरती. किती ओव्हर झाल्या? पहिलीच ओव्हर आहे म्हणजे 11 चेंडूंचा खेळ संपला. 22 झाले. तिथे पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. सन्मानपूर्वक पाहुण्यांना व्यासपीठावर आणलं जात आहे. आदरणीय निलेशजी गोरडे सर लॅटिट्यूडचे मालक आणि सय्यद मुबारक सय्यद हे दोन्ही मान्यवरांचं आम्ही इथे स्वागत करतोय. वासंबे प्रीमियर लीगमध्ये त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आणलं जात आहे. आपण पाहतोय शेवटचा चेंडू फुलर लेन. सन्मान दिला जातो. एक धाव घ्यायची की नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये रोखलं जातं एकमेकाला. डॉट बॉल 22 वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर. अंकित, आपण खरं तर मी पुन्हा एकदा स्वागत करतोय लॅटिट्यूडचे मालक आदरणीय निलेशजी गोरडे सर आणि मुबारक सय्यद या दोन्ही मान्यवरांचं इथे वासंबे प्रीमियर लीगमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे ट्रॅक आणि टी शर्ट ज्यांनी आपल्याला दिलेले आहेत आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,11,111 ही पारितोषिक त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि हे दोन्ही दिलदार, मनाने दिलदार आणि अतिशय दोघेही नेहमी बरोबर असतात. आपण पाहतोय क्रिकेटमध्ये जशी सलामीची जोडी असते तशी ही बिल्डर्सची जोडी आहे दोघांची. ते निलेशजी गोरडे सर आणि सय्यद मुबारक दोघांचंही स्वागत. नक्कीच त्यांना आपण खरं तर खूप आभार या ठिकाणी व्यक्त केलं पाहिजेत. खरं तर आदरणीय संदीप शेठ सुद्धा मुंडे यांच्या प्रेमाप्रती आपण बघतोय त्यांचं हे बहुमूल्य योगदान, सर्वतोपरी योगदान म्हणावं लागेल. आणि तदनंतर यशस्वी अशी ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. भरपूर लीग आपण बघतो, पण अग्रनामांकित लीग म्हणून या वासंबे प्रीमियर लीगला आपण सद्यस्थितीला बघतोय. आदरणीय उमाताई संदीप मुंडे, त्याचबरोबरीने संदीप शेठ सुद्धा मुंडे यांच्या नावाची ही स्पर्धा ज्यांनी संपूर्ण वासंबे विभागाला एकत्रित केलं. सगळे हेवे दावे विसरत सगळ्यांचा खेळ. आणि खरं तर दुपारीच बाईंनी सांगितलं, आमदार साहेब आदरणीय अनिकेत तटकरे साहेबांनी सांगितलं की समाजासाठी नेहमीच या दाम्पत्यानं खूप चांगलं योगदान दिलं. इथे झेलची संधी दवडली. मोबाईल आयवा झेलला पण षटकार येतोय अनन्या एंटरप्राइजेस तलेगावाडी टीमसाठी. साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये ज्यांचा मध्येच राहतात ते आमचे भालेकर आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सुरेशजी पाटील शाखा प्रमुख पोसरी आणि आदरणीय आमचे जावई आहेत भालेकर, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतोय वासंबे प्रीमियर लीगमध्ये. सगळ्यांचं मनापासून पुनश्च स्वागत असेल. षटकार आलाय. लुपिंग फुल टॉस. पुन्हा एकदा गॅपमध्ये दिशा दिली जाते. फ्लिक केलंय. टायमिंगचे फटके मैदानाच्या आतमध्ये लगावतोय. टीके माळी सर यांनी सातत्यानं उल्लेख केला की ज्या पद्धतीनं बॅटिंग करतो ना, जसे चेंडू येतात त्याच रिझनमध्ये फटकेबाजी करतोय. कोणती जोखीम तो घेत नाहीये. अक्षरशः दिवस नव्हे तर संपूर्ण स्पर्धा शार्दूल चौधरी या खेळाडूनं दणानून सोडले. धावसंख्या झाली आहे 30. अंकित, पहिल्या मॅचमध्ये 58, नंतर 49, नंतर 37
अशा धावा जमवल्यात आणि या मॅचमध्ये पण खेळतोय सेमीफायनलमध्ये. हा डाव त्यानं सावरलाय. पुन्हा एकदा गॅपमध्ये पॅरलल येतोय. जमिनीला समांतर असा फटका, षटकार. सहा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते 36. अंकित खरं तर ऐवा जेलसाठी मोबाईल आहे फिलिप्सचा. इथे तिघांनी जेल सोडला. खाली बसलेले त्यांनी पण सोडला, वरती उभे होते त्यांनी तिघांच्या हातातून जेल सुटला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पण सुटला. हा इथे पण सुटला. मला तर वाटतं मोबाईल काय भारून वगैरे नाही आणले. 36 धावा आहेत धाव फलकावरती. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग, लॉंग लेगच्या दिशेनं क्षेत्ररक्षकांचा खिलवाड करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शार्दुल चौधरी. नक्कीच मला वाटते बाबू मांडे जे आदरणीय संदीप शेठ मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक आहेत आणि त्यांनी सुरुवातीलाच थंड केलं शार्दूलला आणि सांगितलं की शांत डोक्याने तुला फलंदाजी करायची आणि संपूर्ण स्पर्धेत तेच काम करतोय शार्दूल चौधरी. वैयक्तिक 34 धावसंख्येचं योगदान 10 चेंडूमध्ये या मॅचमध्ये त्यानं सुद्धा दिलंय. इथे मात्र आपण बघतोय की धावफलक पोहोचलंय ते 40 या धावसंख्येवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट विराज. वेगवान टाकला. खरं तर फुलर लेंथ होता, जागाच दिली नाही. फलंदाज शार्दूलला या चेंडूवरती थांबवलाय. किरण मांडे भरपूर खुश आहेत ज्या पद्धतीनं शार्दूल बरसलाय. तलेगवाडी गावामध्ये आनंद असेल आज, कारण आपण बघतोय शार्दूलनं सगळ्यांचीच मनं जिंकलीत. विशेषतः संतोषदादा मांडे आणि सगळे प्रेक्षक सांगतात की खरोखर आम्हाला खूप आनंद होतोय. खूप दिवसानंतर शार्दूलची बॅटिंग बघायला मिळते. खराब चेंडू होता. पंच दंडित करतील. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्तच्या साह्यानं एक धाव वधारेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होती 41. तिसरं षटक सुरू आहे. पहिलं षटक टाकलं आकाश तेलंगेनं, त्यानं धावा खर्च केल्या 12. दुसरं षटक टाकलं मयूर पाटीलनं, त्यानं धावा खर्च केल्या 10. 2 षटकानंतर 22 होते आणि अद्यापपर्यंत 19 धावा या षटकामध्ये येत असताना विराज शिंदेच्या. फुलर लेंथ, फुल टॉस. चूक झाले, चुकीला माफी नसेल. इथे ठोकतोय शार्दूल चौधरीने. आतून तो हावभाव करतोय की झेल घेतलास का रे? घेतलाय. बघा शार्दूलला पण तिकडे आनंद झाला. त्याने पहिले विचारपूस केली झेल घेतलाय काय, म्हणजे मला तर मिळतंयच पण प्रेक्षकांना सुद्धा मिळालं पाहिजे. षटकार. या लवकर या. इकडे या. इकडे दारा फिलिप्सचा मोबाईल. आयवा जेल. हे रामदास गाणं लाव ना. बक्षीस घ्यायला स्टेजवर आईला. अरे इकडे ये रामदास. हॅलो रामदास बक्षीस घ्यायला स्टेजवर आईलाय. आईवा कॅची वाला. बघा नाव काय? ऋषी ठाकूर, ऋषी ठाकूर. गाव तळेगाववाडी. आयला सगळे तळेगाववाडीच आज नेते का काय गाडी वगैरे? मॅच बघायला आलता की जे कॅच पकडायला आलता? मॅच बघायला आलो. मॅच बघायला आलो. मग कॅच कसा पकडला? आली हातात. आली अंगावर तर घेतली शिंगावर का? मग मस्त पहिला मोबाईल पटकावलेला आहे. फिलिप्सचा मोबाईल आहे. संतोषजी पाटील साहेबांना विनंती करेन तिकडे देण्यासाठी. तिकडे जा. पहिला मोबाईल पटकावलेला आहे सेमीफायनलचा, तोही तळेगाववाडीचा ठाकूर. महागुरु खरं तर सगळीकडे तलेगाववाडीचेच प्रेक्षक नाहीत ना. असंच वाटतंय आता. अजिशेठ सावंत विकेटसाठी बक्षीस लावतायत पण तुटून पडलाय. कदाचित नेम धरून हा फटका मारला असावा, पण असू देत त्याचं अभिनंदन असेल. आनंदीच आनंद आहे खरं तर तलेगाववाडीमध्ये. अनन्या लकी आहे, लकी चॅम्प. खरं तर संतोषदादा मांडे यांची मला वाटतं आपण बघतो या नावानं एंटरप्राइजेस पाहायला मिळतो. अनन्या एंटरप्राइजेस. लकी राहिले तलेगाववाडी गावासाठी आणि शार्दूलसाठी. खोलवर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय विनायक कडपे पण अडवलाय.
शार्दूल एका धावेवरतीच संतुष्ट होतोय. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 48. प्रत्येक मॅचमध्ये पहिला सामना वगळता 105 धावा आपण पाहिल्या रिस टीमच्या विरोधात तलेगाववाडी टीमकडून 5 षटकामध्ये. पण 4 षटकांच्या मॅचेसमध्ये सातत्यानं 60+ उभारल्यात अनन्या एंटरप्राइजेस तलेगाववाडी या टीमनं. चौथ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली. मनीष गायकर अळी आंबिवलीचा हा खेळाडू डेथ ओव्हरचं षटक टाकत असताना समोर लॉंग ऑन सीमा पार लॉंग लॉंग वे षटकार. थँक्यू डीजे. अंकित खरं तर संतोष मांडे बक्षीस लावून पण मला थोडे कंटाळले असतील. किती षटकार मारतोय हा, बॅट घेऊन आला की हातोडा. 13 चेंडू फेस केलेत. 46 धावसंख्येची इनिंग साकारतोय आणि धावसंख्या झाली आहे 54. दुसरा अर्धशतक वैयक्तिक झलकावेल का? आउटसाइड ऑफ स्टंप दूर ठेवला अवे फ्रॉम द बॉडी. हेच करायचंय गोलंदाजाला. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल. खरं तर पहिलं अर्धशतक त्याने झळकवलेलं आहे. 2000 रुपयांचं पारितोषिक पटकावलेलं आहे. दुसरं एका धावेने हुकलं होतं. एका धावेसाठी हुकलं आणि आता पुन्हा एकदा पुढच्या मॅच मध्ये पण 37 धावांची जबरदस्त इनिंग. इथे 46 वरती तो खेळ करतोय. गती कमी गेली जाते. धीम्या गतीचे चेंडू टाकतायत. आता ठाऊक आहे गोलंदाज मनीष गायकरला जितके जोरात टाकू ना त्याच वेगानं बाहेर जात आहेत. आणि अशा वेळेला आता युक्त्या लढवल्या जात आहेत त्या गोलंदाज मनीष गायकरकडून. संपूर्ण स्पर्धेत जो फलंदाज खऱ्या अर्थानं अर्धशतक झलकावेल त्याच्यासाठी 2000. त्याचबरोबर विकेट हॅट्रिकला 1000. इकडे फोटो सेशन केलं जात आहे. आमचे अमर फोटोग्राफी रिसला आपण त्यांचं शॉप पाहू शकाल आणि त्यांचंही विशेष कौतुक असेल. जवळजवळ त्यांच्या छायाचित्रण टिप्पणीनंतर आपल्याला समजेल किती पाहुणे आले होते. ते सगळा आकडा येईल आपल्यापर्यंत. वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्तच्या साह्यानं एक धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 55 धावा धावफलकावरती. सातत्यानं पाहुण्यांचे रेलचेल या स्पर्धेमध्ये राहिलेले आहेत. तितकाच चांगला प्रतिसाद उदंड प्रतिसाद प्रेक्षक या स्पर्धेला देत आहेत. आदरणीय संदीप सुद्धा मुंडे साहेबांची ही वासांबे प्रीमियर लीग. उडवलंय समोर आउटफील्ड टणके आणि ठोकतोय या स्पर्धेतील तिसरं तर वैयक्तिक दुसरं अर्धशतक शार्दूल चौधरी अनन्या एंटरप्राइजेस तलेगाववाडी. थँक्यू डीजे. नक्कीच बॅट तो वरती करेल पण त्याला संघाचं अभिवादन ठाऊक करा आहे. सगळ्या प्रेक्षकांना. दुसरी हाफ सेंचुरी या वासंबे प्रीमियर लीग बघा मध्ये जडेजा स्टाईल पुष्पा आणि संदीप शेठ मुंडे यांच्याकडनं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे हाफ सेंचुरीसाठी. क्या बात आहे. आज तुम्ही त्याला कुठेही चेंडू टाका कसाही टाका चेंडू खराब नसेल ना तर बनवतो आणि ठोकतोय षटकारावरती षटकार. या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या झाले धावफलकावरती 65. येणारे 24 चेंडू 66 ची गरज पण आयवा झेल घेतलाय. तलेगाववाडीचेच नसतील ना. बघूया या इकडे. इथे आपण पाहतोय सुभाष दादा अहिर